विजय अंगणवाडी, सहाय्यक शिक्षिका, सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलांची शाळा कणंगला येथे कार्यरत आहे. तालुका हुक्केरी, शैक्षणिक जिल्हा चिक्कोडी. मुलांनो, मी येथे स्क्रीनवर तुम्हाला एक चित्र दाखवित आहे. दिसत आहे ना सगळ्यांना चित्र? हो. तर ओळखा पाहू, या चित्रातील व्यक्ती कोण आहे तो? ओळखलात का? तर सांगा पाहूया. अगदी बरोबर, हा आहे छोटा जादूगार, ज्याने डोक्यावर रंगीबेरंगी टोपी घातलेली आहे, रंगीबेरंगी कपडे परिधान केलेले आहे, हातात छोटीशी छडी आहे. हा काय करतो? हा जादूचे वेगवेगळे खेळ दाखवतो आणि आपली करमणूक करतो. तुम्ही पाहिलात ना जादूचे खेळ? तर आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी पाठ क्रमांक 9 गो म कुलकर्णी लिखित जादूगार ही कविता पहावयाची आहे. तर या कवितेच्या जे कवी आहेत त्या कवीचा परिचय आपण थोडक्यात करून घेऊया. गो म कुलकर्णी हे प्रसिद्ध कवी आणि त्याचबरोबर प्रसिद्ध साहित्यिक आहेत. यांच्या अनेक पुस्तकापैकी अनेक साहित्यापैकी मी ग्रंथकीर्तन, साहित्याचा स्वभाव, रसग्रहण आणि साहित्य, शेवटचं वामन मल्हार जोशी यांचं व्यक्तिचित्रण केलेलं पुस्तक खूपच सुंदर आहे. मुलांनो, यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत. त्यापैकी जादूगार ही कविता आज आपण येथे पहावयाची आहे. त्यापूर्वी मी तुम्हाला या कवितेचं आदर्श वाचन करून दाखवणार आहे. ते तुम्ही सगळ्यांनी नीट लक्ष देऊन ऐकायचं आहे. ऐकणार ना? पाठ क्रमांक 9 जादूगार. हे तऱ्हेतऱ्हेचे कोण चितारी रंग, हे कुणी नटविले इंद्रधनुचे अंग, मेघात वाजवी कोण बरे पखवाज, मोरास सांगते कोण कराया नाच, हे कुणी लावले अत्तर फुलकळ्यांचं, हे कोण तरुवर रची फळांची रास, वेगीत काढते कोण मनोहर नक्षी, ही गाणी शिकती कोणापासून पक्षी, फांदी सडोलवीत देत कोण हा झोका, करी वरून कोण हा पाण्याचा शिडकावा, या वाऱ्यासारखे कोण करी कुजगोष्टी, जलनौका सोडी कोण सागरावरती, ही कुणी पसरली मखमल हिरवी भोवती, या नद्या नभातून कोण वाजळी ज्योती, मांडून जादूची रोज अशी आरास, ही कोण आणते मौज नवी खेळास. आता यापुढे आपण या कवितेतील जे नवीन शब्द आलेले आहेत त्या नवीन शब्दांचा अर्थ जाणून घ्यायचा आहे. पहिला शब्द आहे तो तरु. तरु म्हणजे रोप. चितारणी. चितारणी म्हणजे रेखाटणे, चित्र काढणे. मेघ. मेघ म्हणजे ढग. शिडकावा म्हणजे शिंपणे. गुजगोष्टी म्हणजे गप्पा. जल म्हणजे पाणी. नभ म्हणजे आकाश. तर मुलांनो, तुम्हाला हे नवीन शब्द समजलेच असतील. आता यापुढे मी तुम्हाला गो म कुलकर्णीच्या कवितेचा भावार्थ समजावून सांगणार आहे. त्यासाठी आपण नीट लक्ष द्यायचं आहे का बरं? तर चला पाहूया कवितेच्या या 2 ओळीमध्ये गो म कुलकर्णी आपल्याला काय सांगू इच्छितात. हे तऱ्हेतऱ्हेचे कोण चितारी रंग, हे कुणी नटविले इंद्रधनुचे अंग. पहा, गो म कुलकर्णी काय सांगत आहे. एक पावसाळ्यामध्ये जेव्हा इंद्रधनुची छटा त्यांच्या नजरेसमोर पडते तेव्हा त्या इंद्रधनुचा आकार आणि त्यातील सप्तरंग जेव्हा ते पाहतात तेव्हा ते स्वतःच्या मनाशी प्रश्न करीत आहेत की हे सुंदर इंद्रधनु कुणी रचलं असेल, यातील सप्तरंग कुणी भरले असतील, असा प्रश्न कवी स्वतःच्या मनाशी स्वतः करीत आहे. कवितेच्या पुढील ओळीत कवी काय सांगत आहेत पहा. मेघात वाजवी कोण बरे पखवाज. जेव्हा ढगांचा गडगडाट कवींना ऐकू येतो तेव्हा हा ढगांचा गडगडाट कवींना त्या नभामध्ये बसून कोणी पखवाज वाजवीत आहे का असं कवींना वाटत आहे. पखवाज या शब्दाचा अर्थ काय मुलांनो? पखवाज हे संगीतातील चर्मवाद्य आहे. दिसत आहे ना तुम्हाला? याला पखवाज असे म्हणतात.
हे कुणी लावलेले अत्तर फुलकळ्यांचं. कवी गोम कुलकर्णी एकदा बागेत फिरायला गेलेले असतात आणि बागेतून फिरत असताना त्या बागेतील ही रंगीबेरंगी फुले जेव्हा ते पाहतात आणि त्यांचा दरवळणारा मोहक सुगंध जेव्हा ते आनंद घेत असतात, तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न येतो, ह्या फुलास कुणी अत्तर लावली आहे का? हा वेगवेगळा सुगंध पाहून त्यांच्या मनात हा काय विचार येतो, हे कुणी लावलेले अत्तर फुलकळ्यांचं. समजलं का मुलांनो? पुढील ओळीत गोम कुलकर्णी काय सांगत आहेत पाहूया. तर पहा, हे कोण तरुवर रची फळांची रास. बागेतून फिरता फिरता कवी जेव्हा पुढे जातात तेव्हा त्यांना फळांची झाडे दिसतात, वृक्ष दिसतात आणि या वृक्षावर त्यांना विविध प्रकारची फळे दिसतात. तर त्या फळाकडे पाहत कवीच्या मनात प्रश्न येतो की ही वेगवेगळ्या प्रकारची फळं ह्या वृक्षावर, ह्या रोपावर कुणी रचली असतील, असे कवी स्वतः मनाशी आपल्या प्रश्न करीत आहेत. समजले का मुलांनो? तर पुढील कवितेच्या ओळीत कवी काय सांगत आहेत, चला तर पाहूया. वेलीत काढते कोण मनोहर नक्षी. त्या बागेतील वेगवेगळ्या वेली जेव्हा कवी पाहतात तेव्हा त्यांच्या मनात प्रश्न येतो. त्या वेलीच्या प्रत्येक वेलीचा आकार हा वेगवेगळा असतो. मुलांनो, तुम्ही पाहिला ना, निसर्गात आपल्याला कितीतरी वेली वृक्ष पाहायला मिळतात. तर त्यांची जी पानं असतात ती एकाच आकाराची असतात का? तर नाही. तर ही वेगवेगळी नक्षी या वेलींच्यावर कुणी काढलं असेल, असे कवी स्वतःच्या मनाशी स्वतः प्रश्न करीत आहेत मुलांनो. तर चला पाहूया पुढील ओळीत कवी काय सांगत आहेत ते. ही गाणी शिकती कोणापासून पक्षी. मुलांनो, सूर्योदयानंतर जेव्हा आपल्याला पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येतो ना, ऐकलात ना तुम्ही? तर हा पक्ष्यांचा किलबिलाट जेव्हा गोम कुलकर्णी ऐकतात तेव्हा त्यांना हे पक्षी जणू सुंदर स्वरामध्ये गाणी म्हणत आहेत का, असं कवींना वाटत आहे. तर कवी म्हणतात की ह्या पक्ष्यांना गाणी म्हणण्यासाठी कोण बरं शिकवलं असेल? पुढच्या वेळी कवी काय सांगत आहेत पहा. फांदीस डोलवीत देत कोण हा झोका, करी वरून कोण हा पाण्याचा शिडकावा, या वाऱ्या संगे कोण करी गुजगोष्टी. पहा, पुढील ओळीत कवी काय सांगत आहेत. जेव्हा पावसाळ्यामध्ये जेव्हा वारा सुटतो तेव्हा त्या वाऱ्याच्या वेगाने झाडाच्या फांद्या हलू लागतात आणि या हलणाऱ्या फांद्या कवीला जणू त्या फांद्याला कोणी झोका देत आहे का या पद्धतीने वाटत आहे. त्यानंतर जेव्हा पावसाचे थेंब जमिनीवर पडू लागतात तेव्हा ते पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे थेंब जणू कुणीतरी वरून पाण्याचा शिडकावा करीत आहे का, असे कवींना वाटत आहे. आणि पुढील ओळी ते सांगत आहेत, या वाऱ्या संगे कोण करी गुजगोष्टी. पहा मुलांनो, जेव्हा वारा वाहतो तेव्हा त्याचा एक प्रकारचा आवाज आपल्या कानी पडत असतो. ऐकला ना तुम्ही? तर ह्या वाऱ्याचा आवाज कवींना, हा वारा जणू गप्पा गोष्टी करत आहे का, कोणासंगे गुजगोष्टी करत आहे का, असे कवींना वाटत आहे. पहा, कवींची किती सुंदर अशी कल्पना आहे मुलांनो. तर पुढील ओळीत कवी काय सांगू इच्छितात. जल नौका सोडी कोण सागरावरती. सागरावरून या समुद्रावरून जी नाव जात आहे, नौका जात आहे मुलांनो, तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसत आहे ना. तर ही पाण्यावरून जाणारी नौका पाहून कवींच्या मनात प्रश्न निर्माण होतो. जलनौका सोडी कोण सागरावरती, असे ते स्वतःच्या मनाशी प्रश्न करीत आहेत. पुढील ओळीत कवी आणखी काय सांगत आहेत, तर चला पाहूया. ही कुणी पसरली मखमल हिरवी भोवती. मुलांनो, पावसाळ्यामध्ये तुम्ही पाहिला असणार, पावसाळ्यामध्ये जिकडे तिकडे पहा तिकडं संपूर्ण हिरवगर्द असं झालेलं असतं आणि छोटंसं लहानसं जे गवत ज्याला आपण तृण असं म्हणतो ते उगवलेलं असतं. ते आपल्या पायाचा त्या तृणावर पडला, त्या बोटावर पडला तर पायाला कसे मऊ छान वाटतं. तर कवींना हे मऊ गवत कुणीतरी मखमल पांघरलेली आहे का, असं कवींना वाटत आहे. मखमल म्हणजे काय मुलांनो? मखमल म्हणजे एक मौल्यवान मऊ असं कापड आहे. त्या कापडाचे
कवी आपल्या कवितेच्या ओळीत सांगत आहे, हे जे निळं निळं नभ आहे, या नभातून जो तळपणारा सूर्य आहे, त्या सूर्याला जेव्हा कवी पाहतात तेव्हा त्यांच्या मनात विचार येतात की या निळ्या नभामध्ये कोणी ज्योती पेटवलेली आहे का, तर हा चमत्कार कोणी केला असेल असे कवी स्वतःच्या मनाशी स्वतः प्रश्न करीत आहेत. पुढील ओळीत कवी काय सांगू इच्छितात, मांडून जादूची रोज अशी आरास, ही कोण आणि ते मौज नवी खेळास. हे निसर्गातील विविध चमत्कार, विविध बदल जेव्हा कवी पाहतात तेव्हा त्यांच्या मनात विचार येतात की हे नवनवीन बदल कुणी करत असतील, हे नवनवीन मौज, ही नवनवीन खेळ कुठून निर्माण होत असतील असे कवी स्वतः आपल्या मनाशी विचारित आहेत, प्रश्न करीत आहेत. मुलांनो, हे जे निसर्गातील विविध चमत्कार आहेत ते कसे घडतात, हे बदल कसे होतात, हा विचार तुमच्याही मनात आला असेल तर याचं उत्तर काय आहे बरं, सांगू शकाल? सांगा पाहूया. अगदी बरोबर. हे सर्व बदल, हे सर्व चमत्कार करणारा तो एकच आहे, तो म्हणजे निसर्ग. त्यालाच कवींनी जादूगार ही उपमा दिली आहे. जादूगार म्हणजेच निसर्ग. समजलं का मुलांनो? तुम्हाला ही कविता समजली? कशी वाटली? छान वाटली ना? चला मुलांनो, आता आपण ही कविता चालीवर म्हणूया. तुम्ही माझ्यासोबत ही कविता म्हणायची आहे. म्हणणार ना? तर चला म्हणूया ही कविता. हे तरे तरेचे गोंडची तारी रंग, हे कुणी नटविले इंद्रधनुचे अंग, मेघात वाजवी कोण भरे पखवाज, मोरास सांगते कोण कराया नाच, हे कुणी लाविले अत्तर फुलकळ्यांच, हे कोण तरुवरची फळांची रास, वेलीत काढते कोण मनोहर नक्षी, ही गाणी शिकती कोणापासून पक्षी, फांदीस डोलवित दिट्ट कोण हा झोका, करीवरून कोण हा पाण्याचा शिडकावा, या वाऱ्या संगे कोण करी बुज गोष्टी, जलनौका सोडी कोण सागरावरती, ही कुणी पसरली मखमल हिरवी भवती, या निळ्या नभातून कोण पाजळी ज्योती, मांडून जादूची रोज अशी आरास, ही कोण आणि ते मौज नवी खेळास. तर मुलांनो, तुम्हाला ही कविता कशी वाटली? कवितेची चाल समजली का? तर ही कविता तुम्हाला कितपत समजली आहे याचं एक छोटंसं मूल्यमापन आपण इथं करायचं आहे. तर मी तुम्हाला इथे पहिला प्रश्न विचारित आहे, तो आहे वेगवेगळे प्रश्न. पहिला, वेगवेगळ्या रंगाने कोणाचे अंग नटले आहे? सांगा पाहूया याचं उत्तर. सांगणार ना? तर सांगा पाहूया. हो, अगदी बरोबर. वेगवेगळ्या रंगाने कोण नटलेले आहे? इंद्रधनु. इंद्रधनुचे अंग हे वेगवेगळ्या रंगाने काय झालेले आहे? नटलेले आहे. त्यानंतर आता दुसरा प्रश्न विचारते, मेघात काय वाजते? मेघात काय वाजते? सांगा पाहूया उत्तराचं. सांगा. हो, अगदी बरोबर. मेघात पखवाज वाजत आहे. काय वाजत आहे? पखवाज. याचं उत्तर काय येणार? मेघात पखवाज वाजते. मुलांनो, आजचा गृहपाठ ही कविता तुम्ही चालीवर म्हणायची आहे आणि पाठांतर सुद्धा करायचे आहे. करणार ना? धन्यवाद.